अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि आता येणारी जी पौर्णिमा आहे म्हणजेच 1 फेब्रुवारीला जी पौर्णिमा आहे तर ती आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा सुद्धा म्हणलं जातं काही ठिकाणी. तर नव्याच्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी, आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. माघ पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे, आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. समजा चुकून तुमच्याकडून वर्षभरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडून घडली नसेल तर माघ पौर्णिमेला नक्कीच आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, आपला कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते बघा की फक्त आपल्या इष्टदेवांची सेवा करून चालत नाही. सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करावी लागते, त्यानंतर आपल्या कुलदेवांची सेवा करावी लागते, त्यानंतर येतात आपले इष्टदेव. म्हणजे तुम्ही फक्त इष्टदेवांची सेवा करताय म्हणजे समजा आता इष्टदेव म्हणजे आपले भगवान शंकर आहेत, भगवान विष्णू आहेत, श्री स्वामी समर्थ हे सुद्धा इष्टदेव आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इष्टदेवांची सेवा करू शकत नाही. तुम्ही इष्टदेवांची कितीही सेवा करत असाल तरी सुद्धा सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण तुमच्यामध्ये आणि इष्टदेवांमध्ये पित्र आहेत आणि त्याचबरोबर आपले कुलदैवत आहेत. त्यामुळे त्यांची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा आपल्याला करायची आहे, त्याचबरोबर आपल्या कुलदैवतची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. बरेच जण आहेत बघा आता जे स्वामी मार्गामध्ये आहेत, त्यांनी बऱ्याच जणांनी आपल्या नित्यसेवेमध्ये ते आपल्या आता कुलदेवीची सेवा करत आहेत, आपल्या पितरांची सेवा करत आहेत, त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करत आहेत. त्यांना नक्कीच खूप छान अनुभव आलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील खूप सारे प्रश्न सुटलेले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणतेच प्रश्न उरलेले नाहीत. तर माझा सुद्धा तसा खूप छान अनुभव आहे. मला सुद्धा अगोदर मी फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची. मला माहिती नव्हतं की आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करावी लागते, आपल्याला आपले जे कुलदैवत आहे त्यांची सुद्धा सेवा करावी लागते. पण मी जेव्हापासून ही सेवा करायला स्टार्ट केली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न हे आपोआप सुटले आहेत. माघ पौर्णिमा आहे, नव्याची पौर्णिमा आहे, हा तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी. वर्षभरामध्ये तुमच्याकडून काही घडलं नसेल, वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या जे कुलदेवी आहे तिथे मूळ पीठावर जाणं तुम्हाला जमलं नसेल तर बघा या दिवशी तुम्ही तुमच्या देवीच्या मूळ पीठावरती जाऊ शकतात. मूळपीठावरती जाऊन देवीचा योग्य प्रकारे मान सन्मान आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही वर्षभरामध्ये तुम्हाला जाणं जमलं नसेल, वर्षभरामध्ये 2 वर्षभरामध्ये जमलं नसेल, पण तुम्ही वर्षभरामध्ये आता जाऊन आला असेल तरी आता तुम्ही मूळपीठावरती नाही गेलात तरी चालेल. आपल्याला घरच्या घरी कुळाचार हा करायचा आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपले कुलदेवी ही खूप दूर असते, त्यामुळे आपल्याला लगेच पटकन आपल्याला तो प्लॅनही करता येत नाही, तसा वेळ सुद्धा आपल्याला काढावा लागत असतो. त्यानंतर बघा आता आपल्याला नव्याची पौर्णिमा कशी साजरी करायची आहे ते बघूया. बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे 1 फेब्रुवारीला आहे नव्याची पौर्णिमा, वार आहे रविवार. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करायचं आहे. आपल्या घराची जी फरशी असते ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. पाण्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू टाकायचं आहे. आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्याने आपल्याला आपली घरची सर्व फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपला जो मेन दार जे असतं आपलं ती जी चौकट असते तर त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपलं जे मेन दार असतं ते जेवढं सुशोभित आपल्याला करता येईल तेवढं करायचं आहे, कारण आपल्या मेन दारातूनच पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, निगेटिव्ह एनर्जी येत असते. त्यामुळे आपलं घर आपण व्यवस्थित पॉझिटिव्ह एनर्जीनं आपलं मेन दार भरलेलं असेल तर आपल्या मेन दारातून पॉझिटिव्ह एनर्जीच येईल, निगेटिव्ह एनर्जी
प्रवेश करणार नाही. त्यामुळे आपला मेन दरवाजा हा स्वच्छ असला पाहिजे, छान सुंदर असला स्वच्छ असला पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला आंघोळ करायची आहे, सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा आहे. रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा आहे. आणि हा वर्ष 2026 हा सूर्यदेवांचा वर्ष आहे. त्यामुळे रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा मेन महत्त्वाच्या दिवशी तर आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण हे केलंच पाहिजे, आपण केलंच पाहिजे. त्यानंतर बघा आपल्या प्रकारे आपल्याला आपल्या देवपूजा सुद्धा करायची आहे. मोस्टली या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. तर दाखवला जातो काही ठिकाणी आंबील खिचडा सुद्धा दाखवला जातो. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा. आणि बघा या दिवशी आपलं जे मेन दार असतं तर त्या मेन दारावरती आपल्या शेतातील जे गव्हाचे जे छोटे छोटे कणीस असतात त्याची छोटे कणीस असतात तर ते सुद्धा ठेवले जातात. ते करडीचे फाटे ठेवले जातात. तुमच्याकडे जशा पद्धतीने नव्याची पौर्णिमा साजरी करतात त्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. आणि या दिवशी बघा तुम्ही वर्षभरामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरला नसाल, मूळ पीठावरती जाणं जमलं नसेल, तुम्ही जर मूळ पीठावरती जाणार असाल या दिवशी तर मूळ पीठावरती जाऊन आपल्या देवीची ओटी आपल्याला भरायची आहे. जर समजा तुम्हाला मूळ पीठावरती जाणं जमत नाहीये तर आपल्या घराच्या आजूबाजूला, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जिथे कुठे आपल्या देवीची प्रतिष्ठान असेल तर तिथे जाऊन आपल्या देवीची ओटी भरायची आहे. समजा तसंही नसेल तर आपल्याला घरच्या घरीच आपल्या देवीची ओटी भरायची, पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा 14 पुरणाचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत. आणि त्या पुरणाच्या दिव्यानी आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आपल्या कुलदेवीची. तर आरती करताना सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे, त्यानंतर आपल्या कुलदेवीची जी आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे. आणि तुम्ही अशा 5 आरत्या घेऊ शकतात. कुलदेव आहे, दत्तांची आरती घेऊ शकता, स्वामी समर्थांची आरती घेऊ शकता, तुम्हाला जी वाटेल ती आरती तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर बघा आता या दिवशी आपल्याला मेन काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. आपण या सगळ्या गोष्टी करतोय त्याबरोबर आपल्या सेवा झाल्या तर सोन्याहून पिवळं असतं. त्या दिवशी आपल्याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे, जो दिंडोरी प्रणीत आहेत. बरेच जण नवरात्रीमध्ये जो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तो एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. दुर्गा सप्तशती जो आहे तर त्याचा रोज नित्यसेवेमध्ये सुद्धा समावेश केला जातो. समजा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही जो सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे तो छोटासा आहे अगदी बघा, 2-3 मिनिटामध्ये होतो. आणि तो स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा तो स्तोत्र आहे. तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे तर त्याचा 11 वेळेस पठण केला तर तुम्हाला आपल्या देवीचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. मूळ पीठापैकी तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी तुम्ही 99 स्तोत्राचं पठण करू शकतात, 99 स्तोत्राचं जप करू शकतात. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप आपल्याला दिवसभर बघा, तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल त्यावेळेत तुम्ही हा मंत्र जपू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जपमाळेवर सुद्धा जप करू शकतात. अगदी 1 माळ करा, 5 माळ करा, 11 माळ करा, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं माळ करा. या दिवशी तुमच्याकडून जेवढी सेवा जास्तीत जास्त होईल कुलदेवीची तेवढी करण्याचा प्रयत्न करा. आज म्हणजे आता मी सेवा सांगितलं तर ती प्रत्येक सेवा केलीच पाहिजे असं नाही, त्यातली एखादी जरी तुम्ही सेवा केला तरी चालेल. आपल्या घरामध्ये रोज कुलदेवीची सेवा होत असेल, त्यांची सेवा होत असेल, व्यवस्थित पद्धतीने आपण त्यांचा कुळाचार करत असू, वर्षातून 2 वर्षातून आपण मूळ पीठावरती जात असू तर आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रश्न हे सुटतात. आपल्या म्हणजे घरातील भांडणं आहेत, कटकटी आहेत, घरामधील दरिद्रता आहे, कोर्ट कचेरी चालू आहेत, आजारपण आहेत, नवरा बायकोंचं पटत नाही, संतान प्राप्ती नाही, असे जे बरेच प्रश्न आहेत ते खूप लवकर मार्गी लागतात.
मार्गी लागतात तर आशा करते तर तुम्ही ही माघ पौर्णिमा खूप छान पद्धतीने साजरी कराल आणि आपल्या कुलदेवीची भरभरून सेवा करून कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद घ्याल. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.